हॅलो मैत्रिणींनो, मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या या व्लॉगची सुरुवात रात्रीच्या स्वयंपाकापासून करत आहे. आणि जस्ट दुकानामधनं आले आणि विचार केला की जाऊ दे, आजचं जे माझं रुटीन आहे ना, सायंकाळचं रात्रीचं जे रुटीन आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते. कारण बरेच महिने झाले मी व्लॉग काही अपलोड केलेला नाही. आज करेल उद्या करेल असं करून करून बरेच दिवस झाले. तर आज मनाचा विचारच केला की चल रात्रीचं का होईना, पण हे रुटीन जे आहे माझं रात्रीचं रुटीन काय असते शॉपमधून आल्यानंतर. आणि आता सध्या तर हिवाळा सुरू आहे आणि आमच्या नागपूरमध्ये सध्या खूप जास्त थंडी सुरू आहे. त्यामुळे रात्री ना असं वाटतं की पटापट सगळं जेवण वगैरे आटपावं आणि लगेच मस्त अंथरुणात जावं असं वाटतं. पण आता शॉपमधून आली आहे मी, तर जवळपास ना 9:15 झाले होते आणि 9:15 वाजता आल्याबरोबर जे किचन काउंटरटॉपवर दिसत आहे पसारा पण मी तसाच राहू दिला आणि आधी म्हटलं स्वयंपाकाचं आवरते. कारण म्हणजे आधीच वेळ झालेला असतो. त्यामुळे बघा मी आल्या आल्या ना कुकर लावून दिला, वरण भात लावून दिला आणि ना कणिक मळून घेते म्हटलं. कारण जे रात्रीचे कामं आहेत ना, ते मी रात्रीच सगळे कामं जे कशाप्रकारे सगळे आवरून ठेवते, जेणेकरून मला सकाळी मग 10पर्यंत माझी कामं आटोपली पाहिजे. या हिशोबानेच मी माझे सकाळचे रात्रीचे कामाचं म्हणजे जे नियोजन आहे ते करून ठेवते. तर जे सकाळी भांडी घासून ठेवली होती मी ती तशीच होती बाहेर. तर आता रात्री आल्यानंतर ना आधी मी कुकर वगैरे लावून देते. स्वयंपाकाचं आधी बघून घेते थोडंफार आणि त्यासोबतच ना जे काही भांडी मला लावायची असतात तीच भांडी मी आपल्या हाताने व्यवस्थित लावून घेते. असं नाही की मुली लावू नाही शकत, लावतात त्या पण मला माझ्या हातानेच हे सगळं लावलेले जागची वस्तू जागेवर असलेली मला आवडते. त्यामुळे हे भांडी वगैरे लावण्याचं काम ना जेव्हा मी कुकर वगैरे लावते किंवा पीठ मळून ठेवते त्यावेळेस मी करून घेते. आणि आमच्याकडल्या म्हणजे ज्या काकू होत्या त्या पण नाही आहे आता, त्यामुळे सकाळी मला भांडी घासून जावे लागतात. तर जर रात्रीची भांडी जर रात्री नाही घासली ना मी, तर सकाळी भांड्यांचा खूप पसारा असतो. आणि रात्रीचं तरी एकदाचं होऊन जातं हे कामं वगैरे, पण सकाळी इतकी जास्त थंडी वाटते ना की कामं अजिबात काहीच करावंसं वाटत नाही. त्यामुळे मी जे भांडी म्हणजे रात्रीचे जे कामं आहेत ना भांडी वगैरे घासून ठेवण्याचे, ते रात्रीच करून घेते. तर नाश्त्याचे वगैरे भांडे छान विसळून ठेवले होते. आता घासून घेते. त्यानंतर मग पोळ्या टाकायच्या होत्या आणि त्यातल्या त्यात बरं आहे की जी भाजी आहे ती सकाळला मी जास्त करून घेतली होती, कारण आवळीची भाजी होती मुलींच्या. तर त्यामुळे जी भाजी आहे ती रात्रीच करून घेतली होती. तर फक्त मला वरणाला थोडासा तडका द्यायचा होता आणि हसबंडसाठी अंड्याची जी चटणी असते ती करायची होती. तर ते ऑफिसमधनं यायचेच होते, त्यामुळे म्हटलं की जे अंड्याची चटणी वगैरे जी असते ना ती कशी गरम गरम केलेली चांगली वाटते. तोपर्यंत म्हटलं चला कपडे लावून देते मशीनमध्ये. तर मी हिवाळ्यामध्ये की नाही कपडे उन्हाळा आणि हिवाळा ह्या 2 ऋतूंमध्ये कपडे मी रात्रीच्या वेळेसच धुवत असते. आणि रात्रीच्या वेळेस धुतल्यानंतर आतल्या साईडलाच कपडे वाळू टाकायला जागा आहे, बाहेर वगैरे अशी वाळू टाकावं नाही लागत. त्यामुळे मी मशीनमध्ये रात्रीच लावून देते, कारण सकाळला खरंच नाही होत, वेळच नाही राहत तेवढा की कारण कधी कधी वेळ असला तर धुते, असं काही नाही की रोजच लावते म्हणून. पण वेळ नसला तर मग कसं ना ते कपडे वाळू टाकणार कोण, मग ते मशीन बंद करणार कोण. कारण हिवाळ्याचे ना 10 कसे वाजतात कळतच नाही, लवकरच वेळ होऊन जातो. त्यामुळे जे कपड्यांचं काम आहे ते रात्रीच करून घेते आणि होऊन जातात आतमध्ये कपडे म्हणजे स्वयंपाक करपर्यंत त्याचा वेळ होऊन जातो. तर आणि ते सध्या पण मुली अभ्यास करत होत्या. त्यांना म्हटलं मी जेवण देऊ का, तर त्या बोलल्या की नाही मम्मी थोडंसं लेट दे. कारण आमच्याकडे कसं झालं ना आता माझं तो रुटीनच झाला आहे की 9 वाजता ये ना, त्याच्यानंतर स्वयंपाक करणं, तर 10 वाजतातच जेवायला. तसं तर जेवण खूप लवकर केलं पाहिजे म्हणतात, 8पर्यंत जेवण आटपून गेलं पाहिजेत म्हणतात. पण कसं आहे ना की आपल्या वेळेनुसारच आपल्या सगळ्या ज्या आहेत आपले जे कामं जेवण हे ते सगळं प्रत्येकजण आपल्या वेळेनुसारच ते करत असते. तर 9:30 होत आले होते आणि म्हटलं चला आता पटकन पोळ्या करते आणि मुलींना जेवण देऊन देते. तर आणि पोळ्या होतपर्यंत ते मशीन वगैरे होऊनच जाईल. तर बरेच दिवसापासून ना व्हिडिओज नाही टाकले, कितीदा प्रयत्न करत आहे आणि माझं असंच होत आहे. आणि मी अशा माझ्या निष्काळजीपणामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे यूट्यूबला. कारण यूट्यूबवर कसं ना कंटिन्यू रोज वेळेवर आणि एका वेळेवर टाईमवर जर व्हिडिओ टाकले तर त्याचं आपल्याला फळ खूप चांगलं मिळतं. पण माझं असं होत आहे की आज केलं तर उद्या नाही, उद्या केलं तर परवा नाही, असं होत आहे. पण आता विचार करत आहे मी की रोज एक शॉर्ट व्हिडिओ तरी अपलोड करेल. 12 वाजताचा वगैरे मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत जाईल असा विचार करत आहे. पण आता हिवाळ्याचे दिवस आहे तर वेळ कसा होतो लवकरच कळत नाही.
पण तरीही मी खूप प्रयत्न करेल की नाही, एक व्हिडिओ तरी माझा रोजचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे म्हणून. तर इथे मी पटापट सगळ्या पोळ्या वगैरे आटपून घेतलेल्या आहे आणि मी हाच प्रयत्न करते की म्हणजे जे भांडे आहे ते लगेच म्हणजे स्वयंपाक झाल्याबरोबर किंवा जेवण झाल्याबरोबर आटपून घ्यायला पाहिजे. आणि ना इतके वर्ष ना माझ्याकडे ज्या भांडेवाल्या काकू होत्या ना, त्यामुळे मला ना भांडी अशी जमा करून ठेवण्याची सवय लागली होती. पण आता जेव्हापासून आता मी 2 महिने झाले, माझ्या ज्या काकू आहेत त्यांना थोडासा आजारच झाला होता, त्यामुळे त्यांना बंद केलं मी. तर आणि आता दुसऱ्यांना ठेवण्याची माझी खरंच इच्छा पण नाही आहे. कारण आता सवय लागली की सगळे कामं बरोबर होऊन जातात आणि भांड्यांकडे बघून असं वाटतं की आता नको कुणालाच ठेवायला. भांडे म्हणजे आपल्या हाताने घासले म्हणजे जास्त स्वच्छ होतात आणि नाही म्हणजे जर वेळेवर आपण व्यवस्थित वगैरे घासत राहिलं किंवा जमा करून नाही ठेवले तर होऊन जातात. थोडंसं कसं ताण जास्त पडतो, कारण दुकानातनं आलं मग तिकडनं स्वयंपाक राहतो, बाकीची कामं राहतात आणि भांडी पण राहतात. कधी-कधी वाटते की उगाचच म्हणजे बंद केली, काकू पाहिजे होत्या म्हणून. पण कधी-कधी वाटते नको बाबा राहू दे. स्वतःलाही शरीराला थोडासा त्रास दिलेला बरं राहते. तर मी सकाळी ना पाटवळीची भाजी केली होती, तर ती पाटवळीच मी आता थोडीशी गरम करायला ठेवलेली आहे. खूप छान झाली होती भाजी ती आणि मुलींना माझ्याकडे म्हणजे आवडली ती भाजी खूप. तर त्या बोलल्या की "राहू दे मम्मी" आणि जास्तच केली होती मी सकाळी. आता फक्त मला वरणाला थोडंसं फोडणी द्यायचं होतं. तर वरणाला फोडणी देऊन देते म्हटलं आणि मुलीला जेवण करायला देते. आणि कधी-कधी ना इतक्या भाज्या जमा होऊन जातात ना, कसं थोडीशी पण भाजी केली ना तर मुली पाहिजे तेवढ्या खात नाही आणि मग म्हणजे आवडीचं असलं की पूर्ण संपते पण. जर काही-काही भाज्या अशा असतात की मुलींना आवडत पण नाही, तर मग त्या भाज्या तशाच राहतात. मग थोड्या-थोड्या वाट्यांमध्ये ना अशा वेगवेगळ्या भाज्या खूप राहतात. तर आता भरीत पण होतं वांग्याचं, पाटवडीची पण भाजी होती, आलूची पण भाजी होती आणि त्यामुळे आणि टिफिनसाठी कसं सकाळी एक वेगळी भाजी असते, मग त्यामधली पण वाटीभर शिल्लक राहते. मग सकाळी जी भाजी करतो त्यामधली पण वाटीभर शिल्लक राहतेच आणि रात्री जी करतो ती पण. अशा 3-3 भाज्या होऊन जातात. आणि त्यामुळेच ना आता रात्री मला भाजीच नव्हती करायची, तर वरण-भात आणि चपात्या केल्या आणि मुलीला जेवण देऊन तिला तेच विचारत आहे मी. तर तिला ना पोळी खायचा खूप कंटाळा येते. कोणाकोणाच्या मुलांना पोळी खायचा कंटाळा येते नक्की सांगाल बरं? माझी जी लहान आहे ना, ती पोळीच नाही खायला बघत रात्री. टिफिनमध्ये ज्या सकाळी 2 पोळ्या नेते तेच. रात्री पोळी देऊ का म्हटलं तर नको, नको मला पोळी नको, मला वरण-भात आणि भाजीच दे अशी करते ती. तर असं मोठी झाल्यावर मग कळेल, सगळं खाईल. असं दरवर्षीच मी विचार करते, की जाऊ दे, मोठी होईल तेव्हा खाईल, मोठी होईल तेव्हा खाईल. पण काही-काही मुलांचा ना खाण्याचा खूप जास्त गोंधळ असतो. काही-काही मुलं-मुली इतके हे असतात ना, की व्यवस्थित सगळं पोटभर असं जेवतात. पण माझ्या ह्या लहानीचा खूपच प्रश्न आहे जेवणाचा. त्यामुळे तिचं वेट पण असं खूपसं वाढत नाही. तर आणि मी दरवर्षी हाच विचार करते, की जाऊ दे आता पुढल्या वर्षी होईल, खाईल व्यवस्थित तर वाढेल, खाईल व्यवस्थित तर वाढेल. आणि कुणी असे म्हणतात की काहीतरी बाहेरचं खाण्याचं वगैरे असेल त्यामुळे वगैरे खात नसेल. पण नाही, बाहेरचं वगैरे काही नाही आपल्याकडे. वरण-भात, भाजी-पोळी किंवा एखादं काहीतरी घरच्या घरीच बनवून देणं असं वगैरे असते. पण असो, काही-काही मुलं खातात, काही नाही खात. तर माझा स्वयंपाकही झाला, चिल्ला वाढून दिलं. त्यानंतर मी जे भांडी घासायची होती ती पण घासून घेतले आणि ओटा पण क्लीन करून घेतला. आणि ना जेव्हाही ओटा पुसते ना, तर ओल्या कपड्यानंतर ना एक कोरडा कपडा फिरवावाच. त्यामुळे ना एकदम चकचक होऊन जातो तो ओटा. तर बघा झालं माझं सर्व आणि त्यानंतर मला अ, कपडे वगैरेचे वॉश लावले होते मशीनला, ते पण झाले होते. तर मी झाडूनही हे टाकलं आणि त्यानंतर मग थोडा वेळ बसले पाणी पीत आणि मशीनही झाली होती. तर म्हटलं चला मशीनही झालेलीच आहे आणि ही जी भांडी आहे मी रात्रभर अशी म्हणजे बाहेरच ठेवत असते. तर बाहेर नाही आहे, आतलाच भाग आहे आमच्याकडला. तर तिथे ठेवते आणि हे कपडे पण मी रात्रीच असे तिथेच पसरवून देते आणि सकाळी जशी सकाळ झाल्या मग त्याला बाहेर उन्हामध्ये टाकते थोडा वेळ किंवा कधी-कधी उन्हामध्ये टाकण्याची पण गरज नाही पडत. इथल्या इथेच वाळून जातात. तर अशा प्रकारचं माझं हे रात्रीचं रुटीन असते आणि ह्याच प्रकारे मी रात्रीचे जे सगळे कामं आहे ते रात्रीच करून ठेवते. त्यामुळे मला सकाळला जास्त कामाचा ताण पडत नाही. सकाळचं शाळेचा टिफिन वगैरे बनवते. स्वयंपाक झाला, झाडू पोछा केला, की मी लगेच मग माझे कामं आटपून जातात. तर अशा प्रकारचे रुटीन जर आपण ठेवलं, तर बाहेर जरी आपण काम करत असलो, तरी घरातले सगळे कामं जे आहे, ते अगदी व्यवस्थित वेळेत होतात आणि
जास्त असा कामं माझी पडून राहिली बा, मी बाहेरचे काम करतो तर मला घरातले कामं करायला वेळ मिळत नाही. अशा प्रकारे जे काही जणांचं असं असते की नाही मी बाहेरचं करेल तर माझे कामं राहून जातील घरचे, तर असं काही राहत नाही. एकदाची जी सवय झाली तर होऊन जाते.